नमस्कार. मी विनायक चव्हाण, सेक्रेटरी, गंगा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गंगा अपार्टमेंट, 90 फीट रोड, भांडूप ईस्ट, मुंबई 42. सध्या मुंबईमध्ये पुनर्विकासाचे वारे जोरदार वाहत आहेत आणि ज्या बिल्डिंगला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत अशा बिल्डिंगचं पुनर्विकास व्हावा अशी सरकारची सुद्धा इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी वेगळा सेल्स पण स्थापन केला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण तरी कसे मागे राहायचे, पण आम्हाला पुनर्विकास ही आमची गरज होती. बरीच वर्ष सोसायटीमध्ये काहीही घडत नव्हतं. मागच्या AGMमध्ये आम्ही ठरवून इलेक्शन घ्यायला त्या कमिटीला भाग पाडलं आणि त्यानुसार 2 ते 3 महिन्याचा कालावधी घेऊन 8 जानेवारी 2023 रोजी नवीन कमिटीची स्थापना झाली. तत्पूर्वी आपल्या गंगा अपार्टमेंट ह्या बिल्डिंगची अवस्था इतकी बेकार होती की खाली प्रत्येक पिलर्समध्ये दोष होता. त्यातले शिगा दिसत होत्या, बीम्स दिसत होते, बीम्सचं पण शिगा दिसत होत्या. म्हणजे बिल्डिंग कधीही एखादा जर पिलर्स ढासळला, कोसळला तर बिल्डिंग केव्हाही पडू शकते अशी अवस्था निर्माण झाली होती. आणि पूर्वीच्या कमिटीला अनेक वार सांगूनसुद्धा त्या लोकांनी काही त्याचं केलं नाही. मध्यंतरी ते फक्त स्ट्रक्चरल इंजिनियर आणले, त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं. त्यानंतर कन्सल्टंट आणले, त्यांची लेक्चर झाली. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं, बाबा हे कन्सल्टंट चांगले आहेत, त्यांना घ्या, तुम्ही करा. पण नाही, तेव्हासुद्धा त्यांनी काही केलं नाही. आणि त्यानंतर मग जेव्हा हे काही करत नाहीत तेव्हा आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. इलेक्शन घ्या म्हटलं तर 2 वर्ष त्यांनी इलेक्शनही घेतले नाही. म्हणजे नेमकं काय चाललं आहे, त्यांना काय करायचं आहे हेच कळत नव्हतं. मग त्यामुळे मग शेवटी त्या एका AGMमध्ये आम्ही त्यांना सांगितलं, इलेक्शन घ्या. इलेक्शनचा जेव्हा मुद्दा आला तेव्हा त्यांनी हात वर केले. तेव्हा आम्ही सांगितलं की तुम्ही एका निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक करा सुरुवातीला आणि त्याच्यामार्फत कायदेशीररित्या ही इलेक्शन घ्या. त्याप्रमाणे आपण त्या सभेत श्री समीर दिवेकर हे जे पॅनलवरचे एक सभासद होते, त्यांचं मार्गदर्शनाखाली आपण ती निवडणूक घेतली. आणि 8 जानेवारी 2023ला आपली नवीन कमिटी आली. नवीन कमिटी आल्यानंतर जर सर्वात पहिलं काम काय केलं असेल आपण, तर लोकांना विश्वासात घेऊन आपलं रिपेअर का महत्त्वाचं आहे आणि तेच त्यांना पटवून दिलं. रिपेअरसाठी पुरेसा फंड नव्हता. जवळजवळ 13 लाख रुपये आपले MDCC बँकेत म्हणजे मुंबई बँकेमध्ये आपण ते न वापरल्यामुळे की ते खातं ॲक्टिव्ह न ठेवल्यामुळे ते पैसे परत रिझर्व्ह बँकेला गेले होते. तर ते पैसे परत आणण्याचं आपण काम केलं. नंतर लोकांकडून 5-5 हजार रुपये दर महिन्याला घेऊन तर त्याप्रमाणे आपण तो निधी गोळा केला, रिपेअर फंड गोळा केला. आणि ह्या प्रकारे आपण निवेदन लोकांकडून टेंडर मागवली. जो कन्सल्टंट होता त्या कन्सल्टंट जो अगोदर त्याने आणला होता त्याच कन्सल्टंटला आपण फायनल केलं. आणि नवीन जे रिपेअर करणारे लोक आहेत म्हणजे त्याची टेंडर मागून त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन रितसर आपण एकाला काम दिलं आणि त्याप्रमाणे मग रिपेअरचं काम सुरू केलं. जवळजवळ 30 लाखाचं जे बजेट होतं आणि ते आपण सेकंड फेजमधली जी काही कामं होती ती कामंसुद्धा त्या फर्स्ट फेजमध्ये करून आपण ते जवळजवळ मे जूनपर्यंत हा रिपेअरिंगचं काम संपूर्ण संपवलं आणि आपलं बिल्डिंग मजबूत करून घेतली. पहिल्यांदा म्हटलं आपण आपला पाया मजबूत करूया, मग पुनर्विकास. कारण लोकांना जेव्हा आम्ही सांगितलं की सेकंड फेजमध्ये आपल्याला काम करायचं आहे, तेव्हा लोक म्हणाले की तेवढा खर्च करायला प्रत्येकजण कोणी तयार नव्हतं. त्यापेक्षा आपण म्हणाले की आपण पुनर्विकास करू. कारण काय की दर 3 वर्षांनी आपल्याला रिपेअरिंग करावं लागेल, स्ट्रक्चरल ऑडिट करावं लागेल आणि हे काम सतत करावं लागेल. पुनर्विकास जर आपण केला तर ती बिल्डिंग कायम 50-60 वर्ष अजून बघायला नको. या विचाराने 21 ऑक्टोबर 2023ला 12 सभासदांनी कमिटीला अर्ज केला
आणि त्यांनी सांगितलं की आपण एक मीटिंग घ्या, एक विशेष सर्वसाधारण सभा घ्या. त्या सभेमध्ये आपण ठरवू पुनर्विकासाचं. त्याप्रमाणे 5 नोव्हेंबर 2023ला आपण एक विशेष सर्वसाधारण सभा घेतली. ज्या सभेमध्ये 49 पैकी 40 सभासद उपस्थित होते आणि त्या सर्व सभासदांनी एकमुखाने सांगितलं की आपल्याला पुनर्विकास करायचा आहे. त्यानंतर मग आपण पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू केली. आज 8 मे 2026 अजून आपण पुढे सरकलेलो नाही आहोत. म्हणजे 5 नोव्हेंबर 2023ला आपण ठरवलं की पुनर्विकास करायचा. आपल्याला वाटलं होईल पटकन, पण तसं न होता आज आपण 2026मध्येही त्याच परिस्थितीवर आहोत, त्याच ठिकाणी आहोत. याला अनेक कारणं आहेत. त्याचा थोडक्यात आढावा घ्यावा म्हणून हा प्रपंच. तर त्यानंतर आपण बिल्डर लोक शोधायला सुरुवात केली. लोकांना सांगितलं की तुमचे कोणी ओळखीचे बिल्डर असतील तर आणा. काही बिल्डर आले. मग आपल्याला बिल्डर बघताना काय पाहायला पाहिजे वगैरे हे नवशिके होतो आम्ही. तर ते आम्ही त्याची फायनान्शियल पोझिशन, त्याने किती कामं केली आहेत हे सगळं यूट्यूबवर वगैरे बघून किंवा माहिती गोळा करून आम्ही त्याप्रमाणे बिल्डर शोधायला सुरुवात केली. पहिला जो बिल्डर होता JVM म्हणून, त्याच्याकडे आम्ही गेलो. तर त्याने सांगितलं की तुम्हाला फक्त 10 ते 15% आपण तुम्हाला देऊ शकतो. त्याने आपल्या जागेचा संपूर्ण अभ्यास केला आणि सांगितलं या पलीकडे तुम्हाला देऊ शकणार नाही. आणि आम्हाला अपेक्षा होती की कमीत कमी 30 ते 35% मिळतील, जेणेकरून आपला अजून एक रूम होईल, आपल्याला चांगला काही फंड मिळेल वगैरे वगैरे. हे सगळे स्वप्न होती. आणि त्या मीटिंगमध्ये जेव्हा आपण हे सांगितलं लोकांना की आपण काय प्रयत्न करतो आहोत, कुठल्या बिल्डरकडे गेलो, त्या मीटिंगमध्ये काही सभासद म्हणाले की आम्ही आमच्याकडे बिल्डर तयार आहे आणि ताबडतोब तुम्ही ते हे करा, आठवड्यात आपण ते करू फायनल वगैरे. असं कधी होत नसतं ना. त्याला एक प्रोसिजर लागते. आम्ही ज्या ज्या बिल्डरकडे गेलो त्या बिल्डरनी म्हणजे आपल्याकडे एक आशीर्वाद बिल्डिंग बांधली, त्या बिल्डरकडे गेलो तर तो म्हणाला की तुम्हाला मी 12 ते 15% देईन. नंतर एक श्रद्धा म्हणून बिल्डर आला, ज्याची विक्रोळीमध्ये खूप कामं झाली, तर तो म्हणाला की 35% देईन. म्हटलं ठीक आहे, आम्हाला तेवढंच हवं होतं म्हणून आम्ही त्याची कामं पाहायला विक्रोळीत गेलो. पण त्याने जी कामं केली होती ती पाहिली तर ते आम्हाला काही पसंत पडली नाहीत. म्हटलं आपण ह्याच्यामध्ये खूप नवशिके आहोत, आपल्याला काही यातलं कळत नाही आहे, तर आपण सरळ काहीतरी वेगळ्या पद्धतीने जावं. म्हणून ठरलं की आपण PMC नेमावा. आपल्या ओळखीच्या लोकांमधून आम्ही PMCची नावं मागितली. तर 2-4 PMC आपल्याकडे आले. तर त्यांची आम्ही इंटरव्ह्यू घेतली आणि त्यांची इंटरव्ह्यू घेऊन मग एक PMC आपण फायनल केला. त्यानंतर त्याच्याकडून आपण फिजिबिलिटी रिपोर्ट घेतली. तोपर्यंत हे सगळं प्रोसिजर होईपर्यंत जुलै 24 उजाडलं. जुलै 24मध्ये आपण फिजिबिलिटी रिपोर्टचा प्रेझेंटेशन केलं, लोकांना दाखवलं. तेव्हा आपल्याला कळलं की आपल्याला किती जागा मिळू शकते, काय मिळू शकते, आणि त्याप्रमाणे आपण बिल्डर शोधायला सुरुवात केली. त्यासाठी आपण टेंडर ओपन केलं. मग आपण टेंडर नोटीस दिली. त्या टेंडरमध्ये आपल्याला काय हवं काय नको ते सगळं त्या टेंडरमध्ये आपण नमूद केलं. आपल्या सगळी माहिती त्या टेंडरमध्ये होती. तर ती टेंडर्स आपली विकली गेली नाहीत. पहिल्या टेंडरला काहीही रिस्पॉन्स मिळाला नाही. म्हणून परत 2-3 महिन्याने आपण पुन्हा दुसरं टेंडर काढलं. त्या दुसऱ्या टेंडरसाठी हार्डली 3 जण आपल्याला मिळाले. तर 3 बिल्डरनी आपल्याला त्यातला एक बिल्डर जो होता त्याने EMD दिला नाही म्हणून तो गेला, त्याला इंटरेस्ट नव्हता. दुसरा जो होता J&J, तर त्याची पहिलीच वेळ होती म्हणजे ॲज अ बिल्डर म्हणून. आणि त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर म्हणून चांगला होता, पण बिल्डर म्हणून त्याचं पहिलीच वेळ होती. आणि तिसरा जो होता त्याची बिल्डर म्हणून त्यांनी खूप कामं केली होती,
त्याची कामं चालू होती, तर त्याला आपण सिलेक्ट केला. आणि त्याच्यानंतर त्याला सिलेक्ट केल्यानंतरसुद्धा काही लोकांनी त्याच्याबद्दल माहिती काढली, ऑब्जेक्शन घेतले. मग त्यानंतर आपण साईट टूर केली, त्याची साईट बघितल्या, सगळीकडे जाऊन भेटलो, त्याची माहिती घेतली. आम्हाला कुठे असं काही वावगं दिसलं नाही. त्यामुळे त्याला जवळजवळ आपण नक्की केलं. आणि मग त्याने 79A जो प्रोसिजर आहे, सुरुवातीपासून म्हणजे पहिली मीटिंग झाल्यापासून ते प्रत्येक स्टेपला आपण लोकांना ह्या सगळ्या गोष्टी सांगत होतो. संपूर्ण पारदर्शकता आपण त्याच्यामध्ये राबवली. आणि हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूने ज्या लोकांना काही करता आलं नाही, अशा काही लोकांनी आमची काही जो सहनिबंधक आहे त्याच्याकडे अनेक तक्रारी केल्या. खरं तर जेव्हा आम्ही ही सोसायटी ताब्यात घेतली, तेव्हा पूर्णपणे आमच्या ताब्यात कुठलाही पत्रव्यवहार किंवा काही मिळालं नाही. प्रत्येक दिया करून. नंतर त्यातूनही आम्ही सावरत सगळं लाईनशीर आणलं, वेळेवर आणलं. आणि ते सगळं शिस्तीत लावत असतानासुद्धा आमच्यावरच आरोप केले गेले की आम्ही एक कल्ली कारभार करतो, अमुक करतो, तमुक करतो. तिकडे सहनिबंधकाकडे म्हणजे रजिस्ट्रारला कंप्लेंट करून आमच्यावर त्यांनी ऑफिसचं ऑडिट लावलं. ते सुद्धा चुकीच्या वेळेला चुकीचे ऑडिटर, असं सगळं. हे सगळं आम्ही सहन करत ही पुनर्विकासाची कामं करत होतो. त्याच्यासाठी आम्हाला 10 वेळा तिकडे रजिस्ट्रारमध्ये सुनावणीला जायला लागायचं. आणि हे आपल्या सोसायटीतील एक सन्माननीय सभासद सातत्याने BMCमध्ये कंप्लेंट कर, कुठे ह्याचा AC बीमवर आहे तो वर करा, खाली करा, ह्या कंप्लेंट कर, कुठे झाडं तोडली तर त्याची गार्डन डिपार्टमेंटला कंप्लीट कर, असं सतत तक्रारी करून तो आम्हाला त्रास देत होता. हे सगळे त्रास सहन करत आम्ही ही पुनर्विकासाची जी प्रक्रिया आहे ही चालू ठेवली. आणि त्याप्रमाणे आपण एक बिल्डर फायनल केला आणि 79A मीटिंग दातार कॉलनी येथील परांजपे हॉलमध्ये आपण घेतली. त्याच वेळेला आपण सर्व सभासदांकडून कन्सेंट फॉर्म भरून घेतले. जवळजवळ 40-42 कन्सेंट फॉर्म आपण भरून घेतले. काही सभासदांनी कन्सेंट फॉर्म भरले नाहीत. त्यांचा त्या बिल्डरला विरोध होता. परंतु जास्ती मेजॉरिटी असल्यामुळे आपण ते फायनल केलं. त्यानंतर ही मीटिंग झाल्यानंतर आपल्याला अपेक्षित होतं की तो जो बिल्डर आहे त्याला आपण फायनल केलं आहे तो कामाला सुरुवात करेल. परंतु त्याने तसे काहीही केले नाही. जवळजवळ 2 महिने आम्ही वाट पाहिली. तोपर्यंत 2025 संपत आलं होतं. ऑक्टोबर 2025च्या दरम्यान आम्ही शेवटी त्याला विचारलं की बाबा तुला ह्या कामामध्ये रस आहे का? जर नसेल तर आम्हाला स्पष्टपणे सांग. त्याप्रमाणे आपण त्यांच्याशी मीटिंग घेतल्या, त्यांना जाऊन भेटलो. मग त्यांनी आम्हाला लेटर दिलं की मला हा प्रोजेक्ट पुढे चालवता येणार नाही म्हणून. त्याचबरोबर आम्ही PMCलाही कळवलं आणि त्याप्रमाणे दोघांनाही आम्ही बेदखल केलं या प्रोजेक्टमधून. आणि आम्ही पुन्हा त्याच जागेवर येऊन थांबलो. पुन्हा बिल्डरची शोधाशोध सुरू झाली. ही बिल्डरची शोधाशोध सुरू असताना एका बिल्डरचं आपण प्रेझेंटेशन ठेवलं होतं. त्याच वेळेला आपल्याला दुसरा एक ग्रुप, आर्किटेक्ट ग्रुप, AK360 आर्किटेक्ट ग्रुप हा आपल्याकडे आला होता. आणि त्याने सांगितलं की जर तुम्ही स्वयंपुनर्विकास करणार असाल तर त्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्ही तुमचा प्रोजेक्ट हँडल करू. त्यासाठी एक काहीतरी नॉमिनल फी घेऊ आणि तो प्रोजेक्ट आपण करू शकतो. खरं तर बिल्डरकडे प्रोजेक्ट देण्यापेक्षा स्वयंपुनर्विकास जर आपण करत असू तर तो आपल्या फायद्याचा आहे. पण त्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे पैसा, फंड आपल्याकडे असायला हवा. आयओडीपर्यंत आपल्याला कुठलाही बँक कर्ज देत नाही. आणि दुसरं, हे सगळं 1000 परमिशन्स वगैरे जे घ्यायचे आहेत त्यासाठी जे खेटे मारायचे आहेत
BMCमध्ये, अन्य ठिकाणी, बिल्डिंग डिपार्टमेंटला, अन्य ठिकाणी, हे सगळं पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे मॅनपॉवर हवी. तसं मॅनेजिंग कमिटीचं वय पाहता, म्हणजे जे सिनियर्स त्याच्यात जास्त आहेत, ज्यांचे वय 70च्या पुढे आहेत, जे यंग आहेत ते आपल्या कामामुळे बिझी आहेत, सोसायटीमध्ये तसं दुसरे कुठलेही सभासद असे पुढे येऊन मदत करणारे नाही आहेत. तर त्यामुळे हे फार कठीण आहे की आपण हे करणं. त्यापेक्षा बिल्डरला देणं हे सोपं आहे. परंतु आजकाल बिल्डरचं पण असं झालेलं आहे की आपण एक एक कानावर गोष्टी ऐकतो. म्हणजे आपलं राहतं घर एखाद्या बिल्डरच्या ताब्यात द्यायचं, त्याला सगळे अधिकार द्यायचे, आपल्याकडे त्याचा काही अधिकार राहत नाही, आणि जर त्यांनी काही नाही केलं तर आपण काय करणार? हा एक मोठा भेडसावणारा प्रश्न सतत आमच्या मनात येत होता. कुठल्याही परिस्थितीत आपले जे सभासद आहेत त्यांचं चांगलं व्हावं, त्यांना चांगलं घर मिळावं, हीच आपली इच्छा असते, म्हणूनच आपण काम करत असतो. परंतु असं जर झालं तर काय? तर त्यामुळे म्हटलं हा पर्याय बरा आहे. असा पर्याय पुढे आणताच क्षणी काही सभासदांनी त्यांच्याकडे असलेलेही सोर्स त्यांनी उघड केले. त्याच्यामध्ये एक एज ग्रुप आहे जो कांदिवलीला आहे, तोही म्हणाला की तो ह्या पद्धतीने काम करतो. नंतर दुसरे एक आपले सभासद आहेत, त्यांनी नवी मुंबईतला एक बिल्डर आहे, सॉरी आर्किटेक्ट आहे की जो ही कामं करतो. नवी मुंबईत एक आर्किटेक्ट आहे जो अशी कामं करतो. आणखी अजून एक, असे जवळजवळ 4 जण आतापर्यंत आपल्याकडे आलेले आहे. त्या दोघांची आपण 2 आठवड्यापूर्वी त्यांची फिजिबिलिटी आपण त्यांची ऐकलेली आहे. आणि 10 मेला अजून 2 जण येणार आहेत, त्यांचीही फिजिबिलिटी ऐकणार आहोत. त्यानंतर जे विशेष सर्वसाधारण सभा होईल, SGM होईल, त्या SGMमध्ये त्या चौघांपैकी एकाला आपण फायनल करणार आहोत. आता मित्रहो, पुनर्विकास म्हणजे फार कठीण गोष्ट आहे. त्याच्यामध्ये जर सगळ्यांची मनं जुळलेली असतील तर पूर्वरंगसारखी एखादी सोसायटी 10 वर्षात स्वतःच्या खस्ता खाऊन उभी राहते आणि आपल्याला हवं तशी जागा मिळवून घेते. आम्ही पुनर्विकास, ज्यांनी स्वयं पुनर्विकास केला आहे, अशा 2-3 सोसायट्यांना भेट देऊन आलो. त्यांच्या कथा ऐकल्यानंतर त्यांच्या मागे संपूर्ण जे सभासद आहेत हे भक्कमपणे उभे होते, विश्वासाने उभे होते. तर तसं जर नसेल तर आपला पुनर्विकास फार कठीण आहे. इथे मी हट्टाग्रह, मी म्हणेन तेच खरं, माझंच ऐकलं पाहिजे, असं जर कोणी केलं तर ते होणार नाही आणि आपल्याला वाट पाहावी लागेल. कुठल्याही बिल्डरकडे आपण द्यायचं म्हटलं तर त्या बिल्डरमध्ये अनेक कमीपणा, खामिया म्हणतात ना त्याला, ते काढायला लोक टपलेलीच आहेत. ज्या लोकांनी 10 वर्षात आयुष्यात काही केलं नाही, त्या सोसायटीचं भलं केलं नाही, हीच मंडळी आज पुढे येऊन या सगळ्या प्रकल्पामध्ये मी म्हणेन अडथळे निर्माण करत आहेत. त्यांच्याकडून जर चांगले प्रोजेक्ट आले असते सुरुवातीपासून तर आम्हालाही आवडलं असतं. आम्हाला वैयक्तिक आमचा कोणताही इथे स्वार्थ नाही आहे. संपूर्ण पारदर्शकता आम्ही राखली, जपली, लोकांचा विश्वास मिळवला. लोकांना आम्ही मध्यंतरी जेव्हा हे चाललं होतं तर सगळ्या मीटिंग घेऊन, छोट्या छोट्या मीटिंग घेऊन या सगळ्यांची कल्पना दिली. सगळ्यांना असं म्हणजे मनामध्ये खूप आहे की मला हे एवढं एक घर मिळेल, चांगली सोसायटी, नवीन सोसायटी मिळेल. पुनर्विकास कशासाठी? तर ही जी जुनी बिल्डिंग आहे ती पाडून जेव्हा आपण नवीन बिल्डिंग बांधू तर त्याचं आयुष्य अजून 30 वर्षांनी पुढे जाणार आहे. नवीन ॲमेनिटीज मिळणार आहे. आता आपली लिफ्ट खराब होते आहे वारंवार, किंवा काय काय भाग पडतो आहे प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत. तर हे सगळं लक्षात घेता प्रत्येकाने थोडासा पुढाकार घेऊन जर सहकार्य केलं तर हे सहज शक्य आहे. आणि जर नाही केलं तर मग काय बोलणार? आपल्याला हे करायचं आहे, त्यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे. ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला
त्यांचा त्रास सामून सहन करून या सगळ्या सभासदांसाठी आम्ही इथपर्यंत आलो. त्याच्या पुढेही आपण जाऊ शकतो. पण जो निर्णय क्षमता आहे, वेळेवर निर्णय घेणं, आज जर आपण उशीर केला तर आपल्या आजूबाजूला जर दुसऱ्या सोसायट्या आपल्या अगोदर उभ्या राहिल्या तर आपला सेल होताना फार कठीण आहे. दिवसेंदिवस महागाई वाढते आहे, किमती वाढत आहेत, घरांच्या किमती वाढत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर वेळेवर निर्णय नाही घेतला तर आपण काहीही करू शकणार नाही. मला सर्वांना विनंती करावीशी वाटते. खरं तर मी का विनंती करू, ही प्रत्येकाची गरज आहे. त्यांनी विचार करून ह्याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे. जे आपल्याला आडवे येतात त्यांचा कल ओळखून त्यांना तिथल्या तिथे विचारून प्रश्न सोडवले पाहिजेत. जे काही लोक एक दोन असे आहेत त्यांच्याशी चर्चा करायला आम्हालाही आवडेल, परंतु जर त्यांनी हट्टवादीपणा केला तर फार कठीण आहे. त्यातूनही आपण मार्ग काढू. सर्वजण एकत्र असेल तर सहज मार्ग निघेल आणि आपला हा जो पुनर्विकास आहे तो नक्की होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद.